ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तारीख 27/1/1991 रोजी माझ्या मालकांना न्यूमोनिया झाला. त्यावेळी माझे लग्न होऊन 8 वर्षे झाली होती. आम्हाला 2 मुले आहेत. माझे मालक रिक्षा चालवत असत. आम्हाला कर्ज असल्याने बँकेत काही रक्कम शिल्लक नव्हती. माझे मालक निर्व्यसनी असून सुद्धा थोडे थोडे काटकसर करून जमवलेले 7-8 हजार या आजारपणातच खर्च झाले. पुढेही आजारपण चालू होतीच. त्यात उदरनिर्वाहासाठी रिक्षाचा धंदा पुन्हा करणे जरूरच होते. परंतु रिक्षेसाठी आमच्याजवळ पैसे नव्हते. एक तर हे आजारी माणसाला कर्ज कोण देणार. परंतु माझ्या दिराने फार मोठे म्हणजे 60,000चे स्वतःच्या नावावर कर्ज काढून आम्हाला रिक्षा घेऊन दिली. परंतु आजार वाढत गेला. त्यामुळे ना नोकरी ना धंदा, उलट औषधालाच महिना 1,000 रुपये खर्च येऊ लागला. घरात खाणारी 4 माणसं, त्यावर एवढे कर्ज, मुलांची शिक्षणं, त्यातच भर म्हणजे डॉक्टर म्हणाले की 1.5 वर्ष औषध घ्यावं लागेल व तरी बरे नाही वाटले तर पोटाचे ऑपरेशन करावे लागेल, कारण त्यांच्या मते लहान आतड्यांचे सालपट निघाले आहे. अशा परिस्थितीत काय करावे ते मला समजत नव्हते. त्यांचे भाऊ माझी बहीण त्यांना म्हणू लागले, तू बरा होशील, काही काळजी करू नकोस. माझी बहीण व मेव्हणे त्या काळात आम्हाला प्रेमाने वागवत व धीर देत. परंतु एवढे मोठे संकट डोक्यावर असताना आमचे डोके व मन सैरभैर झाले. चिंता सतावत होती. यातून कसे पार व्हायचे ते कळत नव्हते. लहानपणापासून मी गणपतीची भक्ती करीत असल्यामुळे मी गणपतीचे उपवास सुरू केले व बालोपासना पण वाचत असे. त्यावेळी मला काय बुद्धी झाली, मी माझ्या आत्ते बहिणीकडून परमपूज्य आईंचे चरित्र घेतले व वाचायला सुरुवात केली. अचानक एके दिवशी माझी भाची रतन पराडकर ही माझ्या मिस्टरांना भेटायला आली. बोलता बोलता ती म्हणाली, तुम्ही काहीतरी देवाचे करा. मी म्हणाले, मी परमपूज्य आईंची बालोपासना आणि चरित्राचेही नुकतेच वाचन सुरू केले आहे. तेव्हा ती म्हणाली, तू वाचून काय उपयोग, ज्याला भूक लागली आहे त्यानेच जसे जेवावे लागते असे म्हणून तिने आपल्या हातातले नित्योपासना हे पुस्तक दिले व म्हणाली, काका तुम्ही दररोज वाचायला सुरुवात करा व परमपूज्य आईंचे चरित्रही वाचा. त्या दिवसापासून हे नेमाने चरित्र व नित्योपासना वाचू लागले. पण केव्हा केव्हा पोटाचे दुखणे जास्त व्हायचे तेव्हा त्यांचे वाचनात लक्ष लागत नसे. मी म्हणाले वाचनानेच तुमचे दुखणे हळूहळू बरे होईल. त्या परिस्थितीतही त्यांनी वाचन पूर्ण केले. त्या वाचनाचा त्यांना एवढा ध्यास लागला की त्यांनी आपल्यासाठी एक चरित्र आण असे मला सांगितले आणि परमपूज्य आईंचा एक फोटोही आणून आपल्या घरात लाव, म्हणजे आपण त्यांच्या सानिध्यात आहोत असे मला वाटेल. आता एवढ्या कठीण प्रसंगी आपल्याला दुसरे कोण आहे आईंशिवाय. मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी परमपूज्य आईंचा फोटो आणून पूजेत ठेवला. आजारपण कमी जास्त होत होते. काय उपाय करावा हेच मला समजेना. मी परमपूज्य आईंच्या चरित्रावर डोके ठेवून खूप रडले. आणखी आमची परीक्षा पाहू नकोस. माझ्या मालकांना तुम्ही लवकर बराई करावे आई, अशी मी परमपूज्य आईंना कळवळून प्रार्थना केली. त्या दिवसापासून परमपूज्य आईंच्या कृपेने ह्यांच्या प्रकृतीत थोडी थोडी सुधारणा होत गेली. 18 महिन्यांचा कोर्स पूर्ण झाला. तपासणी केल्यानंतर डॉक्टर म्हणाले, आता पोटात काही प्रॉब्लेम नाही, मनाची थोडीशी तक्रार आहे. परमपूज्य आईंच्याच कृपेने ती तक्रार पूर्ण बरी होईल याची खात्री आहे. एवढा कठीण प्रसंग ओढवला तरी परमपूज्य आईंच्या कृपेने, दयाळू माऊलींच्या कृपादृष्टीमुळे आम्ही घोर संकटातून बाहेर पडलो. त्यांच्या चरणकमली माझे कोटी कोटी नमस्कार असोत. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.